सगळं होते है। एक बार भगवान का नाम संकीर्तन करें। बोलिए श्री राम जय जय राम। जोर से श्री राम जय जय राम। 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 सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, गौ माता की, गंगा माता की, भारत माता की, श्री राम जन्मभूमि की, श्री कृष्ण जन्मभूमि की, काशी विश्वनाथ की, सब संतन की, आज के आनंद की, सुमवंशी आर्य क्षत्रिय समाज संस्था की, नमः पार्वती पते हर हर। या परमपवित्र व्यासपीठावर उपस्थित सुमवंशी आर्य क्षत्रिय समाज संस्थेचे सगळे पदाधिकारी, उपस्थित असलेल्या आमच्या अमरावती मतदारसंघाच्या लोकसभेच्या अत्यंत धर्मप्रेमी, सुसंस्कृत, विचारवंत आणि लाडक्या खासदार सौभाग्यवती नवनीतजी राणा, आत्ताच इथून निघालेले अनिलजी बोंडे, राज्यसभा खासदार वसुधाताई, चंद्रकांतजी चव्हाण, मोहनजी पिंपळे, डॉक्टर वसंतराव काका शंके आणि एका पुरुषार्थी व्यक्तिमत्वाचे पुरुषार्थी सुपुत्र श्री ज्ञानेश्वरराव आणेराव आणि प्राध्यापक श्री अंकुशे DK बीड। कारण भगवान गोपाल कृष्णांची सासूरवाडी अमरावती आहे आणि त्यांनी रुक्मिणी हरण इथूनच केलं होतं। आता आलेले मुलं रुक्मिणी हरण करायला आले आहे की अरेंज मॅरेज करायला आले आहे माहीत नाही, पण माता रुक्मिणीचा आशीर्वाद की या ठिकाणी ज्यांचा विवाह पक्का होतो ते मुलं भगवान गोपाल कृष्णासारखा पराक्रम करतात आणि त्या मुली रुक्मिणीसारखं आपलं घर देवदेश धर्मासाठी नांदवतात, एवढं मात्र खरं आहे। हा सोमवंशीय क्षत्रिय समाज आहे। सोम म्हणजे चांद्रवंशीय। जगामध्ये दोनच वंश आहेत, एक सूर्यवंश आहे ज्याच्यामध्ये राम चालतात आणि दुसरा चंद्रवंश आहे म्हणजे सोमवंश आहे ज्याच्यामध्ये आपण बसलो आहोत। आणि या चंद्रवंशीय वंशाचं जे आराध्य दैवत आहे ते सोमवंशाचे म्हणजे ब्रह्मदेव, त्यानंतर दुर्वास ऋषी, तुम्ही ऐकून घ्या हे, त्यानंतर दुर्वास ऋषी आणि त्या परंपरेत आलेले सहस्रार्जुन, ज्यांनी क्षत्रिय समाजाला एकत्र करून संपूर्ण भारतभूमी राक्षसमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी शस्त्र अस्त्र आणि दालनांची निर्मिती केल्यापासून, आणि सहस्रार्जुन हे भगवान दत्तात्रेयाचे शिष्य होते। एवढा मोठा पवित्र हा सोमवंशीय क्षत्रिय समाज आहे। हा काही आता गाडी चालवायला लागले, बढाई झाले, त्यानंतर लोखंडी काम करायला लागले, वेल्डिंगचं काम करतात, इतकं संकुचित स्वतःला समजू नका। धरती की शान तू है मनु की संतान, तेरे आत्मा में स्वयं भगवान है रे। सोमवंशी क्षत्रिय तू बड़ा महान है रे, भूल मत क्षत्रिय तू बड़ा महान है, भूल मत। आणि त्यामुळे एका पवित्र समाजाच्या विराट सागराचं दर्शन मला होते आहे। अतिशय आनंद या ठिकाणी होतो आहे। मगाशी आमचे प्रास्ताविक करणारे बंधू म्हणत होते की आजकाल सामूहिक विवाहामध्ये विवाह करण्याची इच्छा कोणाची दिसत नाही, कमी होत चाललाय। पण आपण विसरायला नको की भगवान रामचंद्रांनी सामूहिक विवाहातच स्वतःचं लग्न केलं होतं। 4 भावांनी 4 मुलींशी एका मांडवामध्ये लग्न केलं, ही राम परंपरा आहे।
आणि 16,108 स्त्रियांशी भगवान गोपाल कृष्णांनी एकाच मांडवामध्ये लग्न केलं होतं. त्यामुळे सोमवंशीय क्षत्रिय समाजाची ही परंपरा आहे की एकाच मांडवामध्ये सामूहिक लग्न झालेच पाहिजे. थोडा परंपरेचं विस्मरण झालं की अशा गोष्टी येतात. त्यामुळे आपण कृष्णवंशीय आहोत, आपण चंद्रवंशीय आहोत, आपण सोमवंशीय आहोत आणि क्षत्रिय आहे. शस्त्र दोघांनी उचललं. रामही क्षत्रिय होते, भगवान कृष्णही क्षत्रिय होते. क्षत्रियाचा अर्थ काय? जिथे जिथे आपल्या स्वाभिमानाला, आपल्या देशाला, आपल्या धर्माला, आपल्या आदर्श तत्वांना कोणी क्षती पोचत असेल तर तिथे रिया म्हणजे रक्षण करणे. रक्षणासाठी जो उभा राहतो तो क्षत्रिय आहे. आणि त्यामुळे तुमच्यामध्ये तेज आहे, तुमच्यामध्ये ओज आहे, तुमच्यामध्ये बल आहे, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. लोखंडाचे चणे कसे खावे लागतात हे तुम्ही जगाला शिकवलं आहे. त्यामुळे या समाजासारखा पुरुषार्थी आणि क्रियाशील, सत्वशील आणि धार्मिक समाजात या भूतलावर दुसरा नाही, कारण हा सोमवंशीय क्षत्रिय समाज आहे. सूर्यवंशाने त्रेतायुग गाजवलं. प्रत्येक युगाचा प्रतिनिधी एक असतो. सत्ययुग ब्रह्म समाजाने गाजवलं. त्रेतायुग सूर्यवंशीय समाजाने गाजवलं. आणि द्वापार युगाचा पराक्रम हा तुम्ही केलेला आहे, सोमवंशी क्षत्रियांनी. आज द्वापारातला पुरुषार्थ जर नसता तर कलियुगात कसं राहायचं, कसं लढायचं, कसं टिकायचं, कसा धर्म जगवायचा हा प्रश्न पडला असता. त्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. आता नवनीत भाभींनी अतिशय सुंदर भाषण केलं. मी त्या भाषणाला केवळ सुंदर नाही म्हणणार. शी हॅज गिवन अ ग्रेट मेसेज टू यू. आणि तो मेसेज त्या स्वतः एक सून आहेत, एक कर्तृत्ववान महिला आहेत, एक सामाजिक व्यक्तिमत्व ते आहे, एक धार्मिक व्यक्तिमत्व ते आहे आणि एक प्रापंचिक व्यक्तिमत्व सुद्धा ते आहे. त्यामुळे प्रपंचाचे अष्टपैलू त्या जाणतात. त्यामुळे त्यांनी केलेला बोध आज इतक्या इन टाईम आलेला आहे तो, की ज्या वेळेला आता मागच्या बाजूला मुलं मुली एक एक तास एकमेकांना भेटून कुणाशी विवाह करावा, कसा करावा याचा विचार प्रवर्तन बोध त्यांनी आत्ता दिल्यामुळे तुम्ही खूप सोपं काम केलं आहे. कठीण काम सोपं करून दिलं आहे. ज्या मुली, मी आशीर्वाद देतो की नवनीत भाभींच्या विचारातून प्रेरित होऊन आज मुलगा सिलेक्ट करतील, त्यांचं कल्याण होईल, त्यांचं कल्याण होईल. एक मी अजून सांगेल याच्यामध्ये की लग्न म्हणजे काही केवळ दोन जीवांचं एकत्रित येणं नाही आहे. तो काही कॉन्ट्रॅक्ट नाही आहे. लग्न ही आमच्या याच्यामध्ये युज धातूपासून आलेला लगाऊ हा संस्कृत भाषा, त्यातनं लग्न हा शब्द आला आहे. आपण लग्न लावतो तेव्हा काय म्हणतो? तदैव लग्नम सुदिनं तदैव ताराबलम चंद्रबलम तदैव विद्याबलम दैवबलम तदैव लक्ष्मीपतेंद्रियुगम स्मरामी. की माझ्या होणाऱ्या पती तू नारायणासारखा शुद्ध आणि पुरुषार्थी हो, मी लक्ष्मीसारखी होते, मग बघू जगाचा प्रपंच कसा होत नाही. याची प्रतिज्ञा घेण्याचा हा श्लोक आहे जो लग्नात म्हणतात. पण आजचं लग्न हे या विचारांना सोडून, पहिले ब्राह्मविवाह होता, म्हणजे ठरवून एंगेज करून विवाह राहायचा. मग राक्षस विवाह पण झाला, तो मुली पळवून न्यायच्या. मग एक गांधर्व विवाह आला की रिंग सेरेमनी आणि दोघंच उपस्थित. आणि आता कंपनी विवाह आला, आम्ही एकाच कंपनीत काम करतो. आता अशा वेगळ्या वेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगळे वेगळे लग्नाचे प्रकार येणार आहेत. पण त्यामध्ये ब्रह्मविवाह हा जो आमच्या परंपरेला शोभतो, तो ब्रह्मविवाह तुम्ही एकमेकांना भेटून मातापित्यांचा आशीर्वाद आणि साक्षी घेऊन करता आहात. आणि त्या ठिकाणी माझ्यासारख्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या व्यक्तीला पण बोलावत आहेत. तुमचं कौतुक केलं पाहिजे. परंतु इथे बसलेल्या सगळ्यांना मी म्हणेल की लग्न करणं म्हणजे आईवडील होण्याची एक पहिली सुरुवात आहे. आणि आईवडील होणं म्हणजे काय? टू हॅव अ चिल्ड्रन इज नॉट प्युअर क्वालिफिकेशन टू बी मदर ऑर फादर. मुलं बाळा होणे म्हणजे आईवडील होण्याचं सर्टिफिकेट नाही, ते कुत्र्या मांजराला होतात रस्त्यावरच्या. कशासाठी मूल जन्माला घालायचं आणि त्याला देण्यासाठी माझ्यात काय आहे
हे जेव्हा स्त्री ठरवते तेव्हा ती आई होते. कशाला मुलगा जन्माला घालायचा आणि त्याला देण्यासाठी माझ्याजवळ काय आहे हे जेव्हा बाप ठरवतो मुलगा, तेव्हा तो बाप होतो. आणि त्यातल्या मुलींसाठी आई हा शब्द असा आला कुठून? तो आजन्म ईश्वरत्व जिच्या ठाई असते त्याचा आ आणि ई हा शब्द तयार झाला. त्याच्यामुळे ते ईश्वराचं स्वरूप आहे. त्यामुळे मुलांना आणि मुलींना आधुनिक कितीही पण सुशिक्षित पण आलं तरी मी एका परंपरेची वाहक आहे हे सोडून चालणार नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो सगळे बसलेल्यांना, तुमच्या घराचं वय किती आहे? आपल्या घराण्याचं वय किती आहे? नाही सांगू शकत, विचारच नाही केला ना कधी. भगवान गोपालकृष्णाने 15व्या अध्यायात सांगून ठेवलाय, ऊर्ध्वमूलम अधशाखा अश्वत्थ प्राहुरव्यम छंदांस्य पर्णानि यस्तम वेदस वेदविद. सबका मूल ऊपर है और वहाँ से भेजे हुए हैं. त्याच्यामुळे आमच्या घराण्याचं वय हे ज्या वेळेला जातीपाती विद्यमान नव्हत्या त्या भगवंताच्या प्रेरणेतून झालेलं करोडो वर्षांचं वय आहे. आता दुसरा प्रश्न विचारतो, आजपासून 70 वर्षांनी 80 वर्षांनी तुमचं घर आज इतकं सुंदर आहे तसंच राहील याची गॅरंटी देता का? मग 70 वर्षांनी जर घराण्याची गॅरंटी द्यायची नाही तर देशाची कशी द्यायची? धर्माची कशी द्यायची? समाजाची कशी द्यायची? आम्ही आमच्या घराचं निसंतान करायला जन्माला आलो का? हे ट्रेंड तर सुरूच राहणार आहे. पहिले ब्रुक बॉन्डमध्ये कंपनी म्हणजे फार मोठं वाटायचं, मग बँक आली फार मोठं वाटायचं, मग LIC आली त्यात फार मोठं वाटायचं. आता IT कंपन्या आल्या त्यातला पैसा म्हणजे फार मोठा वाटतो. आणि आजचा काळ असा आहे की एक स्त्री नावाचा जीव आणि एक पुरुष नावाचा जीव एकत्र येतात. घर नाही, घराणं नाही, चिंतन नाही, परंपरा नाही, संस्कृती नाही, देश नाही. कशासाठी लग्न करायचं असतं आपलं? आपल्या लग्न करण्याचा हेतू काय? एखाद्याचं दुकान जर चालत नाही तर आपण त्याला काय सांगतो की तू डेली नीड्सचं दुकान लाव. बरोबर आहे? रोजमर्रा की चीजें उसमें मिलती है, उससे दुकान चल जाएगा. जशा माणसाच्या जीवनाच्या डेली नीड्स आहेत तशा देशाच्या रोजच्या आवश्यकता नाही का? धर्माच्या नाही का? संस्कृतीच्या नाही का? राष्ट्राच्या नाही का? म्हणजे भारताला जसा विजयाचा इतिहास आहे तसा पराजयाचा पण इतिहास आहे. या देशाला संत देण्याचं काम घर करतं. सैनिक, समाजपुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक आणि सज्जन व्यक्ती देईल कोण या देशाला? उद्या जर कमी अधिक झालं, आम्ही जर आमच्या धुंदीत राहिलो आणि उद्या देशाला लढण्याची वेळ आली, आपल्या देशाच्या अवतीभोवती एकही मित्र नाही आहे. बांगलादेश आमचा मित्र नाही आहे, पाकिस्तान आमचा मित्र नाही आहे, चीन आमचा मित्र नाही आहे, नेपाळने आमचं हिंदू साम्राज्य होतं ते सोडून दिलं आणि आता कम्युनिस्ट विचारधारेवर चाललेले आहेत. भारत हा एकमात्र देश, धुंदीत जाऊ नका की मोदीजी आहे सांभाळतात, तो तर माणूस जीवाचं पाणी करतोय, रान करतोय, रक्त ओकून काम करतोय. पण त्याला जन्माला घालणारी आई तशी होती. कुठे दिसतं हे की या संसदेमध्ये इतके आजपर्यंतचे स्वातंत्र्यापासून प्रधानमंत्री झालेत. मी सगळ्या प्रधानमंत्र्यांचा सन्मान करतो, त्यांच्यावर श्रद्धा पण ठेवतो. पण आजपर्यंत कुणाला का सुचलं नाही की निवडून आल्यानंतर भारत मातेच्या सर्वोच्च मंदिरात जाताना पायातले जोडे बाहेर काढले पाहिजे, उंबरठ्याला नमस्कार केला पाहिजे आणि भारत माता की जय करून त्या सर्वोच्च मंदिरात प्रवेश केला पाहिजे. हे फक्त त्याला कळलं कारण कोणत्या तरी संस्कारातून आलेला तो व्यक्ती होता. त्यामुळे तुमच्या आमच्या घरातनं आम्हाला देणं लागतं ते देवासाठी. संत म्हणून आज संतांना फिकीर आहे भारतातल्या, ज्यांच्या आधारावर लाखो वर्षापासून हा देश टिकला, हा धर्म टिकला, ही संस्कृती टिकली. त्यांना उत्तराधिकारी उत्तम व्यक्ती मिळाला पाहिजे याच्या शोधात ते आहे. समाजामध्ये चांगल्या गोष्टी पसरवण्याकरता समाजपुरुष देणं आईचं काम आहे, बापाचं काम आहे. क्रांतिकारक देणं मायबाबाचं काम आहे. मला आठवतंय की ज्यावेळेला लहुजी वस्ताद साळवे होते, भारताचे आद्य क्रांतिकारक, त्यांचे शिष्य वासुदेव बळवंत फडके हे मातंग समाजामधले होते. आणि पंढरीच्या ज्यावेळेला वाऱ्या सुरू होत्या त्या वाऱ्यांमध्ये ब्रिटिश लोक हल्ले करायचे आणि हल्ले करत असताना त्यांना असं वाटायचं की पंढरपूरवरून राष्ट्राचा उठाव होईल स्वातंत्र्याचा, त्यामुळे पंढरीची वारी होऊ देऊ नका.
150 वर्षातले पुढचे 60 वर्ष त्यांनी पंढरीच्या वारीवर परिणाम केला होता. आणि पुण्याच्या पुढे गेल्यानंतर तिथे झाला हल्ला. त्यावेळेला लहानशा लहुजीच्या हाती भगवा ध्वज देऊन त्याच्या आईवडिलांनी म्हटलं की विठोबाच्या तिथे जा आणि विठोबाच्या पायाशी भगवी पताका ठेव आणि आमची प्रार्थना सांग की भारताला लवकर स्वतंत्र होऊ दे, जे हल्ला करतात त्यांचा विनाश होऊ दे. लहुजी तिथे जातो, प्रतिज्ञा घेतो, शनिवार वाड्याजवळ येतो. त्यावेळेला 25-50 सोल्जर शिस्तीत येऊन शनिवार वाडा बळकावला. त्यावेळेला विरोध करतो. 3ऱ्या मजल्यावरून त्याला फेकण्यात येतं. तेव्हा त्याचं वय होतं फक्त 13 वर्षांचं. तिथे तो प्रतिज्ञा करतो आणि पुणे आणि परिसरातल्या गावागावामध्ये अखाडे आणि स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर निर्माण करण्याचा कारखाना काढतो. त्यावेळेला अनेक घरातल्या आईवडिलांनी आपले लेकरबाळ दिले होते. हा आपला इतिहास आहे. नवनीत भाभींनी सांगितलं तो प्रपंच तर चांगला कराच. रोजचे फोन सासवान आईंनी बंदच केले पाहिजे की आज काय खाल्लं, भेंडी खाल्ली की वांग खाल्लं, ते काही महत्त्वाचं नाही आहे. दुहिता म्हणजे मुलीला दुहिता म्हणतात. दोन्ही कुळांचं हित जी पाहते, दुहित, तिला दुहिता म्हणतात. स्त्रियांना महिला का म्हणतात? मही म्हणजे पृथ्वी. पृथ्वीसारखी ती सहनशील असली पाहिजे, तिला ते म्हणतात. म्हणून सांगतो की घर हे टिकवलं पाहिजे. घराला परंपरा आहे, घराला संस्कृती आहे आणि घराण्याचं वय हे आमचं हजारो लाखो वर्षांचं आहे. आणि जेव्हा जेव्हा भारतात धर्माला संकट आलं, राम जन्मभूमीतलं बाबरी ढाचा उद्ध्वस्त करून राम मंदिर निर्माण करण्याचं काम तुम्हीच केलं आहे. त्या घरातून निर्माण केलेला कारसेवक माता पित्यांच्या सूचने आणि संस्काराशिवाय तिथे आलाच नव्हता. आणि म्हणून हे सामान्य काम नाही. विवाह ही एक संस्था आहे, तिच्याही काही नीती आहेत, तिचेही काही नियम आहेत, ते आम्ही सांभाळले पाहिजे. आणि सोमवंशी क्षत्रिय समाजाची परंपरा तर तुम्ही गोपालकृष्ण हे तुमचं आद्य दैवत आहे. तुमचं आद्य दैवत आहे गोपालकृष्ण. हे भागवत प्रणित ज्ञानातनं मी सांगतो आहे. तुम्ही भागवत उघडा आणि त्याच्यामध्ये दशमस्कंदाचा उत्तरार्ध बघा आणि त्याच्यामध्ये सोमवंशी क्षत्रियाची वंशावळी बघा. तुमचाच ऊर भरून येईल की आपण किती तेजस्वी आहोत. आणि आपल्यामध्ये साक्षात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना मन षष्ठानिंद्रिया आणि प्रकृतीस्थानी करशती, असा सोमवंशी समाजातला जीव नाही ज्याच्यामध्ये ईश्वराचा अंश नाही. त्यामुळे तुम्ही तेजस्वी आहात. त्यामुळे गांभीर्याने घेतलं पाहिजे. आतापर्यंत आपण हसत होतात, मी जरा गांभीर्याने घेतो आहे तुम्हाला, कारण याचीही जाणीव ठेवली पाहिजे. हा काही केवळ सोमवंशी क्षत्रिय समाजाचा वरवधू सूचनेचा किंवा लग्न जमवण्याचा मेळावा नाही आहे. हा तर क्षत्रिय सोमवंशी समाजाचा कुंभमेळा आहे. कुंभमेळा. याच्यामध्ये विचार झाले पाहिजे, याच्यामध्ये ठराव झाले पाहिजे. मला माहीत नाही कोणते ठराव येणार आहे. आपल्या समाजामध्ये ज्या कुठल्या त्रुटी दिसतात, ज्या कुठल्या आवश्यकता आहे आणि त्याचा आग्रह धरला पाहिजे, त्याचे ठरावसुद्धा या अधिवेशनांमध्ये केले पाहिजे की आम्ही असे वागू. सगळ्यात पहिला ठराव की आजकाल समाजाच्या नावाखाली आमचा जनजाती समाज जो मेळघाटपासून तर तिकडे अमरकंटकपर्यंत पसरला आहे, बिहारपर्यंत, हळू जयस संघटन तिथे त्याची एंट्री झाली आणि त्यांना शिकवण्यात आलं की तुम्ही हिंदू नाहीत, हे बाकीचे वेगळे आणि मूल निवासी वेगळे. या तुमच्या आमच्या डोक्यात विचारधारा टाकणारे अनेक गोष्टी आमच्याकडे येतात. त्यामुळे आज तुम्ही पहिली प्रतिज्ञा घेतली पाहिजे की सोमवंशी क्षत्रिय हिंदू समाज हा हिंदू आहे आणि हिंदू म्हणूनच राहील, हिंदू म्हणून मरेल आणि हिंदुत्वासाठी प्राणही अर्पण करेल. करोडो वर्षांच्या आमच्या तपस्येने निर्माण झालेलं हे क्षात्र तेज आहे, ते आम्ही सोडणार नाही. दुसरी सूचना माझी, समाजाच्या या पवित्र विचारधारेच्या विचारपीठाचं राजकीयकरण करू देऊ नका. जे आपल्या सनातन हिंदू संस्कृतीच्या परंपरागत संस्कृतीने चालणारे असतील, समाजासाठी ज्यांची दृष्टी शुद्ध आहे, आमच्या नवनीत भाभींसारखी खरंच त्या करतात. मला सांगा, हनुमान चालिसासाठी जेलमध्ये जाणारे कधी पाहिले का तुम्ही? हे बाय, हे जातात जेलमध्ये. आता कोणी म्हणतं ते त्यांनी नाट्य केलं, पण मला एवढंच समजतं, जिसके हाथ में हनुमान चालीसा, रामचरित मानस, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा और भागवत है, वो कभी नाटक नहीं कर सकता.
इतने गए बीते लोग हमारे देश में नहीं है कि भगवान का जिस गीता पर हाथ रखकर हम शपथ लेते हैं की जो बोलूंगा सत्य के सिवा कुछ नाही बोलूंगा, अशा धर्मग्रंथात तसं होत नसते. त्यामुळे आजचा जो ट्रेंड आहे इतका करिअरिस्टिक अप्रोच झालेला आहे सगळ्यांचा. 30 वर्षाच्या जॉबसाठी मुलं मुली 27 वर्ष शिकतात, मरमर करतात, इतकं की ते 4थी पास होत नाही तर त्यांना ट्युशन आणि क्लासेस हॉस्टेलमध्ये टाकू टाकू ते घराचा स्पर्श नाही राहत त्यांना. 30 वर्षाच्या जॉबसाठी 27 वर्ष शिकायचं. किती झाले 30 27 57. पण 100 वर्षाच्या जीवनासाठी काय शिकायचं त्याचं सिलेबस नाही, त्याचा टीचर नाही, त्याचं इन्स्टिट्यूशन नाही, त्याचं बोध नाही, त्याचं लिटरेचर कुठे दिसत नाही. ही आमचा प्रॉब्लेम आहे. 100 वर्ष कुर्वन्नैवैह कर्माणि जीजीवेत शतकुम समा. वेदांमध्ये सांगितलं होतं की मैं 100 साल जीऊंगा और मैं धर्म के लिए जीऊंगा, देश के लिए जीऊंगा और भगवान के लिए जीऊंगा, मेरे अंश घराने के लिए जीऊंगा, मेरे वंश के लिए जीऊंगा. 4 ही ऐसे ध्येय है जिसके लिए मैं जीऊंगा. उसके लिए कुछ पाना है तो नौकरी धंदा करूंगा. पण नोकरीसाठी आम्ही नाही, आमच्यासाठी नोकरी आहे. आमचे मूळ उद्देश देव, देश, धर्म आणि वंश 14 उद्देश असू शकत नाही जोपर्यंत या पद्धतीने आपण आपल्या घराची मेड रोवणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा कॉन्फिडन्सच येणार नाही की यस मेरे देश के लिए 100 साल बाद मैं ऐसी पीढ़ी निर्माण करूंगा, मेरे धर्म के लिए निर्माण करूंगा. हे राजकारण वगैरे तर चालत राहील, याला काही अर्थ नाही आहे. भारताचं वय हे विश्वातल्या सर्वात प्राचीन देशामध्ये आहे. कित्येक राजे आले आणि कित्येक गेले, पण घर संपलं नाही. 1200 वर्ष मोगलांच्या आक्रमणानंतर तुमच्या आमच्या घरातली एक घर सुटलं नसेल की एखाद्या स्त्रीवर किंवा पुरुषावर अत्याचार झाला नसेल. 1200 वर्ष ते भोगलं, 150 वर्ष गुलामगिरी भोगली, तरी तुमच्या आमच्या घरात देवघर आहे, आई आहे, मावशी आहे, काका आहे, मामा आहे, संस्कृती आहे, कुळाचार आहे, कुलदेवता आहे, विचार आहे. अजूनही आम्ही सोमवंशी क्षत्रिय म्हणून स्वतःचा हिंदू उच्चार करतो. हे आम्ही टिकून ठेवलं कारण तुमच्या आमच्या घरातले आई वडील त्या पोटेन्शियलचे होते, त्या विचाराचे होते. आता प्रॉब्लेम हा आहे की घरात ज्यांना हे दिसतच नाही ते आधुनिक शिक्षा प्रणालीमध्ये जर घरामध्ये महालक्ष्म्या बसल्या आणि याची एक्झाम सेमिस्टर एक्झामचा इतका प्रॉब्लेम आहे की ऐन घरामध्ये संस्कृती संस्कार सांगण्याच्या वेळा येतात त्यावेळेला मुलं घरात नसतात. मला ती गोष्ट आठवते, कुंभमेळा भरला होता त्र्यंबकेश्वरचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज आणि जिजाबाई व्याकुळ होते की या देशाचं कसं करायचं, कसा हा देश सोडवायचा. ते क्षत्रिय होते, ते सूर्यवंशी होते. त्यावेळेला ते सगळ्या संतांकडे गेले कुंभमेळ्यामध्ये आणि संतांना विचारलं की आम्ही कसं करायचं, आम्हाला पुरुषार्थी अपत्य पाहिजे, नाही तर आम्हाला अपत्य नको, आम्हाला आपत्ती नको, आम्हाला अपत्य पाहिजे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जाओ त्र्यंबकेश्वर भगवान को प्रणाम करके कहो कि यदि देव देश धर्म संस्कृति की रक्षा के लिए बेटी आपने दी तो उसका नाम हम पार्वती रखेंगे और यदि बेटा दिया तो उसका नाम शुभा रखेंगे. तपस्या केली, त्यानंतर जन्माला भगवंताचं सत्व आलं. पहिले अभिमन्यू कसा जन्माला आला, अर्जुन आणि त्याच्या पत्नीने तपस्या केली आणि जन्माला आला. पूर्वी मुलं जन्माला घातले जायचे, आता होऊन जातात. दॅट इज द प्रॉब्लेम. कुठल्याच पद्धतीचा विचार नाही की घरात आलेलं मूल माझं अपत्य आहे, ती संपत्ती देशाची आहे, ती धर्माची आहे, सोमवंशी क्षत्रिय समाजाची आहे, ती माझ्या वंशाची आहे, ती माझ्या धर्माची आहे, ती माझ्या परंपरेची आहे, त्यांची आहे, मग शेवटी उरली तो माझं अपत्य म्हणून ते आहे. हा विचार तुमचा आमचा हा गेला आणि तिथून प्रॉब्लेम देशाचा सुरू झाला, धर्माचा सुरू झाला. आणि म्हणून शिवबाचा जन्म झाला. आणि शिवबा कसा तयार झाला, तो मांडीवर घेऊन त्याला ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार नाही सांगितलं, कॉन्व्हेंटचे गीतं नाही सांगितले, संस्कृत नाही सांगितली, धर्मराज सांगितला, सात्यकी सांगितला, द्रोणाचार्य सांगितला, राणा प्रताप सांगितला, सात्यकी सांगितला, अर्जुन सांगितला. त्याच्यामुळे परिणाम झाला काय, 8 वर्षाचा शिवबा जेव्हा आईच्याकडे जातो आणि आईला विचारतो, आई माझा वाढदिवस आहे, केक नाही कापला. मान कापायला निघालेले शत्रूची कधी केक कापत नसतात, ते मानास कापतात शत्रूंच्या.
आईकडे जाऊन विचारतो की आई आज माझा वाढदिवस आहे, तुला काय देऊ? त्यावेळेला जिजाबाईचं उत्तर काय होतं? शिवबा यदि मुझे कुछ आप देना चाहते हो तो खिड़की खोल सामने की। शिवबा ने खिड़की उघडली। क्या दिखता है? तो बोले किला दिखता है। किले के ऊपर क्या है? तो बोले हरा झंडा है। तो मुझे देना ही है, तो जितने जल्दी उस हरा ध्वज निकाल सकते हो निकाल, मेरे संस्कृति धर्म और राष्ट्र का भगवा ध्वज वहां फहरा दें, और यही देना है तो मुझे दे, मुझे अन्य तरह से कुछ नहीं चाहिए। अशी शिकवणारी आई नाही आहे। तो प्रॉब्लेम आहे आमच्या सगळ्या समाजांमध्ये की आई या अशा निघाल्यात, तसा बाप पण आवश्यक आहे। त्याचं उदाहरण देऊन मी थांबणार आहे, कारण मला दुसरा कार्यक्रम आहे, मलाही जायचं आहे। गुरु गोविंद सिंगांचे मुलं ज्यावेळेला बादशाहानी पकडले आणि त्यांना भिंतीत दाबून त्यांना पहिले म्हटलं की आप धर्म बदलो, आप देश के खिलाफ हो जाओ, मैं मेरी बेटी दूंगा, मैं मेरा सम्राट पद दूंगा, सब कुछ दूंगा। त्यांनी ऐकलं नाही। तेव्हा बादशहानी शेवटचा प्रयत्न केला, भिंतीत दाबून मारण्याच्या आधी शेवटचा प्रयत्न केला की त्यांच्या खोट्या सहीचं पत्र हे छत्रपती आपल्या गुरु गोविंद सिंगांपर्यंत पोहोचवलं। ते गेले, गुरु गोविंद सिंगांनी ते वाचलं आणि गुरु गोविंद सिंग हसतात। हसल्यानंतर त्यांनी ते टराटरा फाडलं आणि आपल्या पायाखाली पत्र चिरडलं आणि काय म्हणाले? मेरे संस्कारों पर मेरा इतना विश्वास है कि मेरे बेटे ऐसा कर ही नहीं सकते। अगर ऐसा कुछ हो जाए तो ये गुरु गोविंद सिंह पराभूत होकर अपनी मुंडी काट कर बादशाह के दहलीज पर स्वयं रख देगा। मेरे खून पर मेरा विश्वास है, वो ऐसे हो नहीं सकते। ये होता है क्षत्रिय। असा बाप तुमच्या आमच्या घरातला गेला, तशी आई तुमच्या आमच्या घरातला गेली, म्हणून आमच्या समोर प्रॉब्लेम येतात आहे। शेवटचा मुद्दा, विकास 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 कितीही डेव्हलपमेंट झाल्या, घराच्या रस्त्याच्या 4 लेन 8 लेन वगैरे कितीही झाल्या, तरी एक लक्षात ठेवा, आपली संस्कृती विकास विकास म्हणता म्हणता भकास भकास नाही झाली पाहिजे। एकदा काय झालं की एक आमदार आला, आता असतात तऱ्हेतऱ्हेचे। तो आमदार एका माणसाला म्हणतो, एका संतांना म्हणतो, साधू झाले ते, की आई आइए, अब मैं यहाँ का विधायक बन चुका हूँ, देखो आप थे गांव में तो क्या था पहले? नाली नहीं थी, रास्ते नहीं थे, कॉलेज नहीं थे, फ्लड लाइट नहीं थे, स्क्वायर नहीं थे, कंक्रीट रोड नहीं थे, अब सब कुछ है इस गांव में, देखो मैंने क्या करिश्मा कर दिया है, गए गुजरे लोग तुम कुछ नहीं कर सके। तो साधु ने काय उत्तर दिया? बोले मैं एक अकेले में तेरी इज्जत जाएगी, इस कारण मैं अकेले में मिलना चाहता हूँ। काय म्हणाला साधू? म्हणे निर्लज्जा, तू हे केलं कबूल आहे, हे के तू खिशातल्या पैशातून केलं नाही, हे सरकारी पैसा आणि त्याची तिजोरी तुमच्या आमच्या सामान्य घरातला टॅक्स भरून आम्ही देत असतो, तेच पैसे तुम्ही आमचे आम्हाला देता। पण एक लक्षात घे, जेव्हा मी गावात होतो तेव्हा कोजागिरीच्या रात्री 12 वाजेपर्यंत मुली एकट्या गावात फिरत होत्या, आम्ही ते गमावलं। आज 7च्या आत घरात मुलगी नाही आली तर आम्हाला प्रॉब्लेम आहे, ते गमावलं। पूर्वीच्या काळी दारू प्यायची असली एखाद्याला तर तो दूरच्या दारूच्या दुकानात जाऊन दारू प्यायचा आणि मी दिसूनही याचा प्रयत्न करायचा। आता गल्ली गल्लीत दारूचे दुकानं सुरू झाले, आपण ते गमावलं। पूर्वीच्या वेळेला आमच्या लहानपणी बुवा आवाज नावाचे ते मासिक यायचे, ज्याच्यामध्ये कसे घाणेरडे चित्र असायचे, ते पाहायचं तर एका कोपऱ्यात जाऊन लपून पाहायचं होतं। आज टेलिव्हिजन समोर बसून आणि सोशल मीडियावर नंगा नाच सकुटुंब सपरिवार पाहिला जातो, ते गमावलं। ते कुठून देशील मला? पूर्वी कोर्टाची पायरी म्हटल्यानंतर भीती वाटायची, आज शेजाऱ्याचं पाणी जर आपल्या अंगणात आलं तर शेजारीचा शेजार धर्मच उरला नाही, तर कोणी कोणाहीकडे कुठलीही पण केस करतं, हे झालं। अरे रस्ता बिघडला पुन्हा आणता येईल, लाईट गेला पुन्हा आणता येईल। पूर्वीच्या काळामध्ये स्ट्रीट लाईटच्या खाली बसून मोठ्या लोकांनी अभ्यास केले आणि भारत घडवला। आज सगळं असून भारत घडत नाही, फक्त आपली संपत्ती पैसा आणि आपली फॅशन घडते आहे। असं या देशाचं व्हायला नको। त्यामुळे समाज आणि संस्कृती जपणं ते सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे ज्या उणीवा दिसतात त्याचे ठराव सगळ्यांनी उभे राहून प्रतिज्ञापूर्वक केले पाहिजे, म्हणजे इथून जाणाऱ्या मुलामुलींना वधूवर म्हणून मंडळ म्हणून आलेल्या मुलामुलींना वाटेल की हे विचार मला घेऊन जायचे आहे, माझ्या घरात हे असेल। त्यामुळे देव, देश, धर्म आणि संस्कृती, परंपरा आणि घराणं या 5 तत्वांसाठी समर्पित असणारा हा आमचा समाज। आज मी अणेराव साहेबांची
ती जी क्लिप पाहिली, माझंही मन भरून आलं की काय एक एक व्यक्तिमत्व असतं. सामान्य भाता फुंकता फुंकता त्या मायबापांनी काय शिकवलं असेल की त्यांनी राजकीय क्षेत्रात पण झेंडा लावला, समाज क्षेत्रात पण लावला, धर्म क्षेत्रात पण लावला. छत्रपतींच्या विचारधारेने काम करणाऱ्यांच्या सोबत सुद्धा खांद्याला खांदा लावून उभा राहिला. असे नररत्न जर हा सोमवंशी क्षत्रिय समाज देत राहिला तर हा भारत विश्वगुरू निश्चित बनेल. आणि त्यात सर्वात मोठी भूमिका या सोमवंशी क्षत्रिय समाजाची राहील. आणि ती असो म्हणून त्याकरता या छत्रपतींच्या साक्षीने तुम्हा आम्हास हे बळ प्राप्त हो असा आशीर्वाद मी देतो. या कार्यक्रमाला खूप खूप शुभकामना व्यक्त करतो. या सोमवंशी क्षत्रिय समाजाचाच मी आहे. त्यामुळे असं काहीच वाटू नका. मी आत्ता पहाटे 5 वाजता पोहोचलो मी काशीवरनं इथे. उद्या मोठं अन्नछत्राचं उद्घाटन मला करायचं होतं काशीमध्ये, परंतु मला माहीत होतं, मलाही ओढ लागली होती. परंतु हा सोमवंशी क्षत्रिय समाज ही देशाची ताकद आहे, धर्माची ताकद आहे. हीच ती ताकद आहे ज्यांनी शंकराचा त्रिशूल बनवला, ज्यांनी रामाचा बाण बनवला, ज्यांनी भीमाची गदा बनवली, ज्यांनी अर्जुनाचा रथ बनवला, ज्यांनी धर्म, सत्य आणि संस्कृती परंपरेच्या रक्षणासाठी सगळं काही केलं, अशा समाजाला माझं वंदन आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही हाक माराल त्यावेळेला कुठलीच फिकीर करू नका. संपूर्ण ताकदीनिशी आज देशातल्या लक्षावधी संतांशी माझा संबंध येतो. त्या सगळ्या संतांच्या शक्तीसह सोमवंशी समाजाच्या सोबत निश्चित उभा राहील. आणि जे म्हणाल ते आपण करूया एवढ्याच आश्वासनासहित माझ्या वाणीला विराम देतो. भारत माता की जय. आणि मला परवानगी पण द्या. धन्यवाद महाराज.